सांगली जिल्ह्यातील उर्वरित कारखाने दर जाहीर करावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना गेली 2 महिन्यापासून ऊस दरवाढ संदर्भात आंदोलन सुरू आहे। 3751 रुपये हा भाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेमध्ये मागणी केली होती, त्यामुळे कोल्हापूरमध्ये या मागणीला यश आले आहे। त्यानुसार 7 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साखर कारखानदार यांची बैठक झाली। याबाबतीत दराच्या संदर्भात चर्चा करण्यात आली होती। तसेच कारखानदारांनी यावेळी मुदतीची मागणी केली होती। त्यानुसार आज 12 नोव्हेंबर रोजी मुदत संपत आहे। सोनहिरा साखर कारखाना 3500 रुपये दर आणि दालमिया साखर कारखान्याचे 3537 रुपये जाहीर केले आहे। संघटनेच्या आंदोलनामुळे सध्या दर मिळाला आहे। आज 2 कारखान्यांनी दर जाहीर केला आहे। त्याचबरोबर सोनहिरा कारखान्याचे 63 रुपये वाढ करावे आणि दालमिया कारखान्याचे आणखी 100 रुपये वाढ करावे। तसेच उर्वरित कारखान्यांनी आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत दर जाहीर करावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं गेल्या 2 महिन्यापासून ऊस दराचं आंदोलन सुरू आहे आणि 3751 रुपये हा भाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये मागितलेला होता। त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या संघटनेच्या आंदोलनाला प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यानुसार 7 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्यामध्ये साखर कारखानदारांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या विषयावरती दराच्या बाबतीत सांगोपांग चर्चा झाली। मात्र एक आम्हाला काही मुदत द्यावी अशा पद्धतीची भूमिका कारखानदारांनी मांडली होती आणि 12 नोव्हेंबर म्हणजे 5 दिवसाची मुदत त्यांनी मागितली होती। आज ती 12 नोव्हेंबरची मुदत संपते आणि आतापर्यंत सोनेरा कारखान्यानं 3500 रुपये दर जाहीर केलेला आहे, दालमिया शुगरनं 3537 रुपये दर जाहीर केलेला आहे। ह्या संघटनेच्या रेट्यामुळेच हे घडलेलं आहे, कारण कारखानदार एक शब्द सुद्धा बोलायला तयार नव्हते। मात्र आज 2 कारखानदारांनी 3500 आणि 3537 रुपये दर जाहीर केलेला आहे। मात्र आमच्या मागणीनुसार सोनेरानं पण आणखी 63 रुपये जाहीर करावेत, दालमियानं आणखी 100 रुपये जाहीर करावेत आणि उर्वरित कारखान्यानं निश्चितपणानं आज 12 वाजेपर्यंत दर जाहीर करावा, अन्यथा दर जाहीर केला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या स्टाईलनं गाड्या अडवणं असेल, गाड्या पेटवणं असेल, कारखाने बंद पडणं असेल, ही सगळी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना पार पाडेल। त्यामुळे साखर सम्राटांना आमचा आव्हान आहे, इशारा आहे की तात्काळ दर जाहीर करा, संघटनेच्या मागणीनुसार दर जाहीर करा, अन्यथा आंदोलन अटळ आहे, संघर्ष अटळ आहे, रस्त्यावर उतरावं लागेल आम्हाला आणि ते रस्त्यावरचा संघर्ष स्वाभिमानीला नवा नाही।